अकोट तालुक्यामध्ये येत असलेले चिसपूर या आदिवासी बहुल गावातील सुमित भारसाकडे या बालकाचा अज्ञात तापाने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या वस्तापूर गट ग्रामपंचायत तसेच पोपटखेड प्राथमिक केंद्रांतर्गत हे गाव येत असून आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणारी रोगराई लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, परंतु स्थानिक आरोग्य केंद्रात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। सोबत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट। माझं नाव नागोराव भास्कर आहे। मी या चिसपानी गावचा रहिवासी आहे आणि आमचं चिसपानी गाव 100% आदिवासी बहुल गाव आहे। आणि आज जी घटना घडली अशातच याच घटनेमध्ये माझ्या मुलाची सुद्धा तब्येत ठीक नाही आहे। त्याला पण संडासची लागण झालेली आहे आणि मला त्याचे उपचाराकरता आम्हाला खाजगी डॉक्टरांकडे उपचार करण्याकरता जावं लागतं। तर आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र वस्तापूर आहे आणि गेल्या 4 वर्षापासून वस्तापूर आरोग्य केंद्र हा बंद अवस्थेमध्ये आहे। तिथं स्टाफ कार्यरत नाही आहे। मग आता अर्ध्या रात्री जर आमच्या मुलाची तब्येत खराब झाली किंवा कोणाची जरी नागरिकाची तब्येत खराब झाली तर मग असं करता उपचाराकरता आम्ही जायचं कुठं, असं माझा प्रशासनाला प्रश्न आहे। त्याकरिता प्रशासनाने आमच्या वस्तापूर आरोग्य केंद्राकरता लक्ष द्यावं आणि आदिवासी बहुल भागाकरता त्यांनी उपाययोजना नियोजन कराव्या आणि आम्हाला याच्यावरती नियंत्रण करण्याकरता मदत करावी आणि या सहकार्याची अपेक्षा ठेवतो। 7/2024 रोजी सकाळी 4 वाजता सुमित सुनील भारसाकडे वर्ग 5वा जिल्हा परिषद शाळा चिचपानी या मुलाचा तापानं तडफडून मृत्यू झालेला आहे। आणि जेव्हा माहिती अशी कळली की या भागामध्ये लहान मुलांमध्ये हिव तापाचे चांगलेच म्हणजे पेशंट वाढलेले आहेत आणि आमची अशी विनंती आहे की आरोग्य विभाग जो आहे तो वस्तापूर आहे उपकेंद्र, या ठिकाणी 3 ते 4 वर्षापासून तिथले जो जबाबदार अधिकारी असतं, होऊ शकतं की त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे किंवा तिथं ते रेग्युलर नाही आहेत, त्यामुळे या भागावर या डास, मच्छर, माशी अशाचा खूप परिणाम होतं। आमची अशी विनंती आहे की आदिवासी भाग आहे, हे दवाखान्यापर्यंत लवकर पोहोचू शकत नाही, रस्ते दुर्गम आहे, नदी नाल्याचा भाग आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं एक स्पेशल काहीतरी टास्क फोर्स उभी करून या भागामध्ये तात्काळ तपासण्या करून ह्या जे अशा जाणाऱ्या ज्या मुलगा आहे, एक देशाचा हा नुकसान झालेला आहे, कारण खूप धडधाकट पोरगा होता, खेळात नंबर 1 होता तो, आणि हा मुलगा गेलेला आहे। असे वाईट घटना याच्यानंतरही घडू नको, घडायला नाही पाहिजे, म्हणून सरकारने याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे। मी भास्कर गुरुजी, चिसपानी।